आता असं आहे मालवण तालुक्यातील विरणपोईप या बाजारपेठेत असं आहे. थोडाफार काम आता म्हणून इकडे येईल आहे आणि म्हणजे फेमस यूट्यूबर्स तर एक बसलेले असत. मी त्यांचं सबस्क्रायबर आहे. बघूया माका ओळखतात काय. बराचसा आता कोकणातील निसर्ग सौंदर्य दाखवत असतात. कोकणातली लालपरी म्हणा किंवा कोकण रेल्वे म्हणा किंवा कुठची नवीन प्रायव्हेट लक्झरी बस असतात अशा ट्रॅव्हल्सने प्रवास करतात आणि भरपूर असा कोकणातला निसर्ग सौंदर्य आणि देवस्थान किंवा भरपूर असे माहितीपर्यंतचे व्हिडिओ असतात. आता बघूया माका ओळखतात काय बघूया. बरेच जण त्यांना ओळखत असतले. सरप्राईज असा माका भेटलेला. मी जाय होते रस्त्यान मी पटकन ओळखलंय त्यांना कारण फोनवर बोलते असत. बघूया ओळखतात काय माका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद. आम्ही तुमचे सबस्क्रायबर आहो. भूषण गावडे ना. दर्शनगिरी एक्सप्लोरर ट्रॅव्हलिंगचे सगळे ट्रॅव्हलिंगचे प्रवास, एस टी प्रवास, लक्झरी प्रवास आणि रेल्वेचे तीनच आपली मेन आवड. जास्तीत जास्त करून सगळे असेच प्रवास. हा देवस्थान एक इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर ट्रॅव्हलिंग बजेट टूर हे प्रवास करतो. स्पॉन्सर्ड नाही हा. स्पॉन्सर्ड नाही. आवड म्हणून आवड आणि एक हा आवडच म्हणून करतो. एक कोकण एक्सप्लोर म्हणून. हा कोकण तर आपलं आहेच नाही असं नाही पण दुसरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा हे ह्या भागात पण. तर बरेच जण माका काय म्हणते माहिती आहे काय तुका खूळ लागला आहे मोबाईल घेऊन नुसतं फिरत असतात आणि काय नको नको आता बोलत असतात. तुमचा अनुभव काय असा आहे? नाही खूळ असा गोया खूळ खूळ असा तर माणूस पुढे असतात. आपण ते लोक आधी कॉमेडी करायची तेव्हा लोक येडत करायची. त्याची गणती त्याची तिची गिनती लाखोमध्ये होता, करोडोमध्ये होता. काय नाही करीत राहायचा बिझनेस करायचा. कारण कुठली गोष्ट पटकन मिळत नाही सहज की आपण केलंय मेरा कसं होईल. आपल्या वयात आपण करीत राहायचा. बरोबर करत राहायचं. आवड आपली काही कंटेंट तसं होईल समाजीकरण लोकांच्या नजरेसमोर चांगलं असं हसून दे हरकत नाही. हसावंच व्हाया. आपण हसण्याचे व्हिडिओ बनवतो कधी पण समोरच्या माणसाच्या चेहरा हास्य काय तरच. पण काय नाही आपले प्रवास आपले हे माझे प्रवास तर आपला असंच म्हणा. तुमचे व्हिडिओ शूट जे काय कंटेंट हा कंटिन्यू सुरू ठेवा. लोकांची आवड होते. लोकांची आवड ही तुमची आवड निर्माण होईल. असं नाही की आपली आवड जी लोकांवर थोपायची. बरोबर बरोबर. लोकांची आवड ती लक्षात घेऊन त्यांना काय बघायला आवडतं ती पूर्ण समजून माहिती घेऊन व्हिडिओ बनवायचं. का कारण दुसऱ्यांदा जे तुमच्या चॅनल भेट देतली त्या लोकांना बघू आवडतं. बरोबर या संदर्भात बस. बाकी काय युट्यूब आता भरपूर झालेत म्हणा असं नाही. जो सुट्टा प्रत्येक 50 मीटरवरती युट्यूबर झाला पण टिकतात तोच त्याचं कंटेंट चांगलं टिकेल तो टिकेल. आणि बाकी तुम्ही युट्यूब व्यतिरिक्त आणि काय करतास? नाही सध्या तरी फुल टाइमच आहे का युट्यूब. प्लॅनिंग आहे की व्यवसाय काहीतरी करायची. प्रवास कसा तुमचं सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजे आता हल्ली ते 1 लाख सबस्क्रायबर झाले आहेत. आम्ही तुमचं अभिनंदन केलेला. आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि तुमच्याकडून बराच काही शिकलो आणि शिकतो असं. नक्की नक्की असं काय नाही की शिकतो. आम्ही पण लोकांचे भरपूर जणांचे व्हिडिओ बघतो ज्याचे 1000 सबस्क्राईबर जरी असले तरी का आपल्या लोकांनी शिकत भेटतात त्याच्यातून. पण काय नाही 1 लाख काय आणि 1000 काय कंटेंट चांगलं. आमचा आता कंटेंट म्हटलं तर मी स्पेशली असं काही जायत नाही. मी माझे मोलमजुरीचे असे व्हिडिओ असतात. अच्छा काय नाही तो पण चांगला कंटेंट हा की मोलमजुरीला सुद्धा बाई पुढे युट्यूबवर पुढे येतात. नारळ वगैरे काढणे जी आपली आताची वादळी वारात घरावर झाडा वगैरे पडतात ना ती तोडून देणे आणि इतर असा निसर्गाच्या सानिध्यातला असा काही असतं. नाही चांगला असं नाही की कुठली गोष्टी छोटी नसतात. छोटी आपल्या दिसा का पण ती मोठी कशी करायची लोकांच्या नजरेवर चांगली कशी ठेवायची ते आपल्या असं नाही की जे युट्यूबमधून आपल्याला फेम होया म्हणून नाही. फेम तर होया पण फेमसाठी माणूस युट्यूबला येतात. 2 गोष्टी एक तर इन्कम आणि फेमसाठी. आमचा कोणतीच गोष्ट नाही की तुम्ही फेम पण मिळत नाही आणि इन्कम पण मिळत नाही मग तो माणूस युट्यूबला काम करतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे इन्कम होण्यासाठी काय किती मेहनत लागते आणि तुमची किती मेहनत होती. इन्कम बाबा असं नाही की 1 लाख म्हणला झाला त्याच्या आधी 4 वर्षाची मेहनत आहे. 4-5 वर्षांनी 1 लाख सबस्क्रायबर झाले. 2020 मध्ये मी चॅनल चालू केलेलं आहे पुढे 1 लाख झाले. असं नाही की लगेच झाले. काल चालू केले आज 1 लाख झाले. काय नाही सुरुवातीचा प्रवास थोडा खडतर असता. मग आपलं एकदा आवड झाली
फक्त काय पेशन्स आहे बस तेवढाच. तुमच्या पेशन्स हा, जिद्द हा, चिकाटी हा, तरच तुम्ही यूट्यूब पुढे कंटिन्यू करताच तुमच्या कामामध्ये. आणि बरेच जण काय म्हणतात की याच्यातून भरपूर पैसा मिळतात. पैसे मिळतं ना, कोण नाही बोलणार. पण तेवढं खर्च पण करूच खर्च पण लागतं. लागतं. बरोबर ना. मजदा मजद्यातली आता हे स्पेशली मुंबईवरून ते नाही, मी कोल्हापूर गेलो खरं तर. मग तेवढे कोल्हापूर अडकले पुण्यामध्ये. खर्च करूचे लागतात पैसे ना. हा? पैसे खर्च करूचे लागतात. हा, असं नाही की पास असतो मग काय टेन्शन नाही. मग एसटी मध्ये काही फिरत हां म्हणजे नाही, बऱ्याच जणांना काय वाटतं की युट्यूब मधून भरपूर इन्कम आहे. नाही, इन्कम नाही असं नाही. इन्कम सुरू हा असा, पण ते कसं तेवढी मेहनत पण तेवढी मेहनत करूची लागतं ना. मेहनत कधी कोण बघत नाही. हा, आणि परत काय चार म्हणतो की अंबानी युट्यूब पैसे कमवता, पण मेहनत किती त्यांनी पण केली नाही त्यांना माहिती. आपल्याला 2 टाइम झोप तरी मिळतं, त्यांना ती पण नशिबात नाही. आत्ताच्या याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ कसे लोक पण लहान मुलं बघायची, माझे व्हिडिओ तरी लहान मुलं टीनेजवाले, नंतर मग मोठी मोठी माणसं बघू लागली काम, कारण त्याच्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळतं म्हणून. इन्फॉर्मेशन नसतात तुमच्याकडे, काय तुमचं बोलणंच नसतात, मग माणूस व्हिडिओ बघत नाही. कारण प्रवास की नाही, त्याच्यासोबत तुम्ही माहिती पण द्या. ते ट्रॅव्हलिंग बाबा किती खर्च येतात, गाडी कुठे थांबता, गाडी कोणत्या प्रकारची आहे, चांगली आहे, वाईट आहे, सेवा कशी आहे, ते सर्व सांगू लागतं व्हिडिओमध्ये. बस मेन महत्वाचं. आणि ते लोकांना खूप आधी काय म्हणजे कोणता पण प्रवास करताना लोकांना आधी बजेट सांगायचं, पैसे सांगायचे. कारण माणूस कोणते पण व्हिडिओ बघताना तेच बघता की याच्यात किती प्रवास खर्च होता, ह्या बघत नाही की किती प्रवास तासांचा होता. आणि एक काय आता तुमचे बरेचसे व्हिडिओ आहेत ना, ते सगळे असे गर्दीतले व्हिडिओ असतात. आम्ही थोडेफार घाबरतो गर्दीत कॅमेरा फेस करू. तुम्ही कसा काय शिकलास? पहिल्यांदा मी पण घाबरायचंय, तर मग हळूहळू सवय झाली. माझ्या बाजूक 100 माणसं असतात, ते आता 1000 माणसं असतात. आपण कॅमेरावर लक्ष ठेवायचं. पण काही लोकांना तर जरा ऑड वाटतं. आमका पण नाही असं नाही की आमका पण कंटिन्यू केला, तुम्ही चालू ठेवला हरकत नाही. पण आता विषय माझं सांगतोय मी तुमका. मी आता इकडून रस्त्यावरून जाय होते, तुम्ही आम्ही बसलेलास, मी चालताना तुमका ओळखलं, हीच तुमची ओळख की नाही, यात तुम्ही कमावलास. हा, आयुष्यात आणि काय वया चालताना एक माणूस आपल्या ओळखता ह्या मोठा असा. तर आपल्या बरोबर असतात भूषण गावडे, नाद कोळा. जास्तीत जास्त करून ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असतात. तर काय सांगायची काय गरज नाही. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा भूषण गावडेचा एक्सप्लोरर. नक्की. आणि यांना फॉलो करा, महादेव गाडीगावकर आमच्या गावातले. असं मग चालताना ओळखलंय म्हणजे बघा, आमका पण असे गर्दीतून कोणतरी आज ना उद्या ओळखते. नक्की. तर आता आम्ही आता गडबर चहा पिऊक जातो आणि एक फोटो घेऊया. हा, तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद. एकदंत स्टुडिओ, अक्षय नाना नेरुरकर. यूट्यूब चॅनलचं नाव असा मालवणी विरण बाजार. जास्तीत जास्त करून बाजारातले व्हिडिओ असतात. आणि आमच्या कोकणातले एक यूट्यूबर्स असतात, त्यांची एक भेट घेऊया. अक्षय नाना नेरुरकर, आम्ही सबस्क्रायबर आहोत तुमचे. कारण गाडीगावकर मी पण सबस्क्रायबर आहे तुझं. पण तुमचा बघून आम्ही शिकलो. बरोबर, असं चालू ठेवायचा. तो स्टुडिओ असा काय काय असा तुमच्याकडे? माझ्याकडे पहिले भरपूर ऍक्टिव्हिटीज होते, पण वेळेच्या नुसार मी आता ते कमी करून फक्त 4-5च ठेवलंय. फोटो झेरॉक्स, फोटो फ्रेम, बॅनरचा आणि फोटो फ्रेम जुनी झाली, पण बॅनरचा एक जवळपास 2-2.5 वर्ष झाली. माझी स्वतःचीच प्रेस आहे खाली, त्यामुळे मी त्याच्यावरच जास्त फोकस केलाय आता. ह्या नाही लग्न समारंभ, वेडिंग असला काय नाही? फोटोग्राफी व्हिडिओ, आउटडोर फोटोग्राफी मी घेतच नाही ऑर्डर. मी ती मित्र आहेत माझे फोटोग्राफर, त्यांच्याच मी ते ऑर्डर हे देते, त्यांच्या मार्फत ते मी जास्तीत जास्त करून आता प्रेसवर. येस, इंडोर सगळ्या तेवढाच सगळा मी करतो. ट्रॅव्हलिंग कमी आपला भाग. ठीक आहे, तुमच्या या व्यवसायासाठी शुभेच्छा. धन्यवाद. एक फोटो घेऊया आपण तुमच्यासोबत. यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. तर मित्रांनो, महादेव गाडीगावकर आपलं यूट्यूब चॅनल आपल्या मित्राचंच गोठण्यातलो, आणि आपल्या कोकणातले व्हिडिओ असतात. शक्यतो तुमका जवळपासचे म्हणजे शेतीचे व्हिडिओ किंवा इतर कसले तरी जे व्हिडिओ असतात आपल्या कोकणाच्या संदर्भातलेच व्हिडिओ असतात.
आणि आपल्या मित्राच्या चॅनलला पण सपोर्ट करा, महादेव घाडगावकर. आणि कमेंट करून सांगा तुमका अजून कसले कसले व्हिडिओ बघूक आवडतील, ते पण व्हिडिओ बनवूचो नक्कीच प्रयत्न करू. तर या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बाकीच्यांपर्यंत पण पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद. मी आता येईल इरणीवरसून घराक. तर अनपेक्षितपणे आज आपल्या 2 यूट्यूबर्स मित्रांची भेट झाली. एक म्हणजे भूषण गावडे द एक्सप्लोरर असं त्यांचा चॅनलचं नाव असा. दुसरे म्हणजे अक्षय नेरुरकर मालवणी विरण बाजार. या दोघांची एक अनपेक्षितपणे भेट झाली. बऱ्याचसा असा त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळालं आणि बरीचशी माहिती त्यांनी मला दिलेली. तर बघूया अजून बऱ्याचशा यूट्यूबर्सांका भेटायचा असा, पण स्पेशली असं मी काही सहसा जायत नाही. अनपेक्षितपणे जर भेट झाली तर नक्कीच त्यांच्याकडून बरीचशी माहिती आपल्याला मिळत आणि एक व्हिडिओ पण होईल. आणि खूप खूप दोघांचेही धन्यवाद. त्यांनी बरीच अशी माका माहिती दिल्याने, त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर आजच्या पुरता एवढाच. भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन. धन्यवाद.